नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज एक वेगळा शब्द तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमधला समजणार आहे. मारक स्थान आणि मारक ग्रह. प्रत्येक कुंडलीला हा मारक स्थान आणि मारक ग्रह हे काम करतात. मारक स्थान म्हणजे काय? आपण स्थानांचे जेव्हा प्रकार बघितले होते तेव्हा आपण असं म्हणालो, द्वितीय स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान ही मारक स्थानं आहेत. परत थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल की आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या अभ्यासामध्ये कुंडलीचा अभ्यास हा फक्त ऐहिक गोष्टींसाठी कधीच नाही आहे. कुंडली हिचे दोन ठळक भाग दिसतात. अनुदित गोलार्धातली 1 ते 7 स्थानं, अर्ध सातवं त्याच्यात, आणि पुढे 7व्या स्थानापासून 8, 9, 10, 11, 12 हा संपूर्ण उदित गोलार्ध. अनुदित गोलार्ध हा ऐहिक सुखासाठी काम करणारा, उदित गोलार्ध हा मृत्यू सदृश्य कष्टानंतर किंवा ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावर आयुष्यामध्ये आपण नक्की काय करायचं आहे हे माणसांनी एकदा खऱ्या आनंदाकडे जायचं ठरवल्यावर जो परमार्थाचा मार्ग माणूस चोखाळतो तो उदित गोलार्ध. हा अष्टम स्थानानंतर एकांतवासामध्ये तो गोलार्ध त्याचा अर्थ तिथे लागतो. आता येऊया मारक स्थानांकडे आणि मारक ग्रहांकडे. मारक याचा अर्थ फक्त मृत्यू सदृश्य असा नाही. मला लागलेला त्याचा अर्थ माझ्या वडिलांनी मला जे शिकवलं त्याप्रमाणे कुंडलीचा अभ्यास आपण जेव्हा ऐहिक सुखासाठी करतो, पण भृगुचक्र पद्धतीप्रमाणे माणसाचं एकदा स्वतःच्या कर्तव्यातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याचं वानप्रस्थाश्रमाचं वय सुरू होतं. वानप्रस्थाश्रम ही हिंदू धर्मामधलीच गोष्ट आहे. आधी विद्यार्थी आश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम जो मोक्षाकडे जाणारा, असे 4 आश्रम माणसाच्या जगण्याचे पराशरांपासून सर्वच ऋषींनी हे कायमच लिहून ठेवलेले आहेत. आणि हे ॲस्ट्रॉलॉजीत कुंडलीमध्ये स्वच्छ दिसतात. हे मी दाखवलेलं आहे पहिल्या एपिसोडपासून. आपण जेव्हा 2, 7, 8, 12 ही स्थानं बघतो, याला आपण त्यातल्या 2, 7, 8 या स्थानांमध्ये मुख्यपणे 2 आणि 7 ही आपल्या निसर्ग कुंडलीमध्ये द्वितीयेश आणि सप्तमेश शुक्र आहे. कारण ही निसर्ग कुंडली मेष लग्नाची आहे. द्वितीय स्थानामध्ये शुक्राची वृषभ रास आणि सप्तमामध्ये शुक्राची मूलत्रिकोण तूळ रास येते. म्हणजे ही दोन्ही स्थानं, कुटुंबस्थान आणि जोडीदाराचं स्थान, ही ऐहिक आयुष्यामध्ये रममाण होणारी स्थानं आहेत. असा शुक्र जो भिन्नलिंगी आकर्षण आहे, जो लॅव्हिशनेस आहे, जो सगळ्या प्रकारची कम्फर्ट्स आहे, अशा शुक्राचं मुख्य काम हे एवढंच नाही. कारण आपल्याला माहीत आहे शुक्र म्हणजे शुक्राचार्य, भार्गव ऋषींचा मुलगा, भृगु ऋषींचा मुलगा भार्गव म्हणजे शुक्र. तर हा हीलिंग कपॅसिटी दाखवतो. हा हीलर आहे आणि हा औषधशास्त्र आहे. कारण संजीवनी विद्या प्राप्त केलेले शुक्राचार्य हे शुक्र आहेत. त्यामुळे अर्थातच या शुक्राचं 2 आणि 7 स्थानामधलं स्वतःचं काम संपल्यानंतर हा मीन राशीमध्ये गुरुसारख्या ग्रहाने त्याला उच्चीची जागा दिली. जो गुरु देवांचा गुरु आहे आणि जो शुक्र दानवांचे गुरु आहेत. हे दोन्ही गुरुतुल्य व्यक्ती आहेत. पण म्हणजे काय दिसलं की ऐहिक सुखामध्ये द्वितीयेश आणि सप्तमेश म्हणून शुक्राने काम केल्यानंतर जेव्हा वानप्रस्थाच्या पुढचं वय येतं तेव्हा साहजिकच स्वतःच्या आनंदाकडे जातो. स्वतःचा आनंद किंवा स्वतःची ओळख जो संपूर्णपणे त्याच्या स्वतःवरच अवलंबून आहे.
आपला आनंद दुसऱ्यावर कधीच अवलंबून नाही. आपल्या कर्मामधून मिळणारा जो आत्मिक आनंद आहे तो खरा आनंद आहे. आणि म्हणून मोक्षस्थान जे आहे, व्ययस्थान, त्याला मी आत्मिक आनंदाचं स्थान म्हणते. कारण मोक्ष म्हणजे काय हे जिवंत माणसाने पाहिलेलं नाही. पण आत्मिक आनंदाकडे जायचं म्हणजे काय हे आपण इमॅजिन करू शकतो. एक छोटंसं उदाहरण सांगते आत्मिक आनंदाचं, की आपण समजा कुठेतरी बाहेर फिरायला गेलो आहे, रस्त्याने चालता चालता एखादा अंध माणूस आपल्याला दिसला की आपण सहजी त्याला हाताने रस्ता क्रॉस करायला मदत करतो, आपण स्वतः जाऊन. किंवा रस्त्यात चालताना एखादा दगड त्याच्या काठीला लागायच्या आधी आपल्याला दिसला की आपण त्याला सांगतो या बाजूनी जाणे, आपण त्याला तिकडून नेतो. अनपेक्षितपणे एखाद्या माणसाला आपण आपल्या आत्म्याचाच तो अंश आहे, दुसऱ्याचा आत्मा, इतकं सगळी फिलॉसॉफीने आपण करत नसतो. पण आपली जी सहज प्रवृत्ती असते दुसऱ्याला मदत करणं, ह्या मदतीमधून आपल्याला काय अपेक्षित आहे? आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. आजकालच्या कलियुगाच्या, राहूच्या युगामध्ये समाधान दुरापास्त झालेलं आहे. पण हे समाधानासाठी खूप मोठे डोंगर नाही करावे लागत. पार छोट्या छोट्या गोष्टींमधनं माणूस आनंद मिळवतो. आणि हा आनंद हा कुठल्याही वस्तूवर, पैशावर अवलंबून नाही. तो केवळ आणि केवळ आपल्या कर्मातून मिळतो, दशमातून मिळतो. त्याचा लाभ लाभस्थानात मिळतो. दशम हे निष्काम कर्म, लाभामध्ये आत्मिक आनंद, एवढा साधा तो आनंद आहे. आणि म्हणून मारक स्थान याच्याकडे आपण गेलो की मारक स्थान ही अर्थातच ऐहिक सुखाची फक्त नाहीत. त्यासाठी जर तुम्ही बघत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. ही मारक आहेत कारण ही ऐहिक सुखाच्या अनुदित गोलार्धात आहेत. पण हे कायमचं नाही, तर उदित गोलार्धातलं स्वतःच्या आत्म्याकडे जाण्याचा आनंद हे कायमचं आहे. म्हणून या स्थानांचे अधिपती, या स्थानात असलेले ग्रह, यांना आत्मिक सुखासाठी न जाणारे म्हणून मारक असं म्हटलंय. आता कळलं का ज्याला मारक स्थान का म्हणतात? हा अर्थ मला माझ्या वडिलांनी शिकवलेला आहे. बाकी पुस्तकात काय लिहिलं आहे हे मला माहीत नाही. पण मी जे सांगते हे अनुभवाला येतं म्हणजे, आणि माझे वडील माझे गुरु आहेत त्यामुळे हे नक्कीच खरं आहे. आता आपण मारक ग्रहांकडे जाऊया. 2, 7 आणि 8 द्वितीय स्थान हे कुटुंबस्थान, सप्तम स्थान हे आपलं भागीदाराचं स्थान, आणि अष्टम स्थान हे मृत्यू आणि रिबर्थ, म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्म, ट्रान्सफॉर्मेशन. मृत्यू हे जन्माचं होणारं ट्रान्सफॉर्मेशन मृत्यूमध्ये, आणि मृत्यूचं ट्रान्सफॉर्मेशन पुनर्जन्मामध्ये. हे अष्टम स्थानामध्येच आशेकडे जाणार आहे, पॉझिटिव्हिटीकडे जाणार आहे. हे त्रिकस्थान आहे पण पुनर्जन्माकडे जात असल्यामुळे हे पॉझिटिव्हिटीकडे जाणारं स्थान आहे. मग कुठल्याही कुंडलीमध्ये द्वितीयेश, सप्तमेश आणि अष्टमेश यांना मारक स्थान म्हणतात. अष्टमस्थान हे आयुष्याच्या कालगणनेचं स्थान आहे. आयुष्याची मर्यादा ठरवण्यासाठी पराशर होराशास्त्रामध्ये तृतीय स्थान हे अष्टमाचं अष्टम म्हणून आयुर्मर्यादेचं स्थान आहे. धनस्थान हे अतिशय शक्तिशाली मारक स्थान आहे. द्वादश स्थान दाखवतं तोटे, खर्च, अनारोग्य, त्याच्यावरचे खर्च, नंतर काहीतरी स्पेसिफिक तुमच्यामध्ये असणारं अवयवांची एखादी कमीपणा, एल्मेंट, म्हणून मारकस्थानासारखंच याला पण ट्रीट केलं जातं. मारकस्थान जे आहे या स्थानामध्ये आकडा आहे. आकडा आहे म्हणजे तो राशीचा आहे. राशीचा आकडा आहे म्हणजे त्या राशीचा तो स्वामी पण आहे जो मारकेश होतो. या मारकेशाच्या दशा महादशा असतात. आपल्याला हे माहीत आहे की कुठल्याही माणसाच्या कुंडलीमध्ये आपण प्रामुख्याने त्याच्या त्रासाची वर्ष जेव्हा बघतो
तेव्हा आपण सगळ्यात पहिलं काय बघतो, शनीची 7.5. त्यानंतर काय बघतो, मारकेश कोण आहे, त्याची महादशा कधी आहे, हे सगळं आपल्याला थोडं थोडं माहिती झालं आहे बघून बघून, वाचून वाचून. या महादशेमध्ये काय होतं, मारकेशाच्या महादशेमध्ये तर मानसिक आणि शारीरिक त्रास होतो माणसाला. मारकेशामध्ये अष्टम हे क्रॉनिक डिसीजचं स्थान आहे. सप्तम हे आयुष्यामध्ये दुसऱ्या माणसाशी जोडलेली नाती, समाजाशी जोडलेली नाती, जी केवळ ऐहिक सुखाची अपेक्षा करतात म्हणून ती मारक आहेत. आणि द्वितीय स्थान हे आय म्हणजे माझी संपत्ती मिळणं. आय म्हणजे डोळा आणि आय म्हणजे मी, अशा 3 आयचं आहे. त्यामुळे हे स्थान स्वतःला खूप मोठं समजणारं, ही माझी प्रॉपर्टी, हे माझं घर, ही माझी माणसं, हा जो इगो मी आणि मी निर्माण होतो माणसाला, तो प्रथम आणि द्वितीय दोन्हीमध्ये आहे. मग माणसाला जेव्हा मी निर्माण होतो तेव्हा आम्ही नसतो, तो फक्त मी असतो. आणि मी मधून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला दुसरे लोक दिसणार कसे? दुसऱ्या माणसांचा आणि माझा आत्मा एक आहे हे मारक स्थानामध्ये जेव्हा कळतं, तेव्हा ते मारक स्थान तुम्हाला अतिशय चांगले परिणाम कसे मिळतील हे दाखवतं. विचाराचाराचा पक्केपणा, सावधपणा असेल. कसला विचाराचाराचा पक्केपणा म्हणजे तर द्वितीय स्थानाची महादशा, सप्तम स्थानाच्या स्वामीची महादशा जेव्हा सुरू होते, त्यावेळेला माझ्या कुटुंबासाठी, हे माझं कुटुंब माझं घर म्हणून नाही, तर मी यांच्यासाठी काय करायला पाहिजे. सप्तम स्थान म्हणजे मी समाजासाठी काय करायला पाहिजे, मी माझ्या जोडीदारासाठी काय करायला पाहिजे, मी कायदेशीर कामं कशी केली पाहिजेत. हे सप्तमाच्या म्हणजे मारकेशाच्या, सप्तमेशाच्या किंवा सप्तमात असलेल्या ग्रहांच्या महादशा, या मारक स्थानांच्या, मारकेशांच्या महादशा याचे हे परिणाम दाखवतात. तर इथे जर विचाराचाराचा पक्केपणा, सावधपणा असेल, काम करण्यामध्ये काळजी घेतली, तर भ्रमनिरास होत नाही. कारण ही अनुदित गोलार्धामधली स्थानं असल्यामुळे आपण स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करतो. तो सदा सर्वदा करणं हे चुकीचं आहे, म्हणून याला मारकेश म्हटलंय. आता आपण प्रत्येक राशीसाठी जेव्हा बघणार आहोत, तर मंगळ आणि शुक्र हे जे 2 ग्रह आहेत, म्हणजे जो मंगळ अष्टमाचा स्वामी आहे, निसर्ग कुंडलीमध्ये मंगळ हा मारक स्थानाचा स्वामी आहे वृश्चिक राशीचा, आणि शुक्र हा सप्तम आणि द्वितीय अशा 2 स्थानांचा स्वामी आहे. म्हणजे मारकाचा अभ्यास करताना मंगळ आणि शुक्र हे नक्कीच महत्त्वाचे ग्रह आहेत बेसिक मारकेश म्हणून. पण हे वृश्चिक रास मंगळाची आहे म्हणून तिला नाही, मेष रास मंगळाची आहे म्हणून तिला नाही, वृषभ आणि तूळ या शुक्राच्या राशी आहेत म्हणून त्यांना नाहीत. त्यामुळे या 4 राशींना मंगळ आणि शुक्र हे अशुभ नाहीत, ते स्वामी आहेत त्या राशींचे. या राशींना जर गुरु आणि शुक्र हे 2 ग्रह, कारण वृषभ रास आणि तूळ रास या अर्थत्रिकोण आणि कामत्रिकोणातल्या राशी आहेत, त्यामुळे यांना गुरु आणि शुक्र हे मित्र नाही आहेत, हे मारकेश होतात. वृषभ लग्नाला मंगळ मारकेश होतो, पण वृषभ लग्नाला शुक्र स्वामी आहे, तर गुरु हा त्याचा शत्रू आहे. म्हणून गुरु आणि शुक्र जर सप्तमेश आले तर प्रबळ मारकेश होतात. मिथुन लग्नाला, कन्या लग्नाला वृश्चिक आणि मेष राशीचा मंगळ हा शुभ परिणाम देत नाही. बुध आणि चंद्र हे फार प्रबळपणे मारकाचं काम करत नाहीत. प्रबळपणे चंद्र हा तर मारक होऊच शकत नाही. रवी आणि चंद्राला मारकेशाचा दोष नाही. परत एकदा नीट लक्षात घ्या की मारक ग्रह, मारक स्थानामध्ये असलेले ग्रह मारकाचं काम करतात, आणि मारकेश म्हणजे धनेश, सप्तमेश, अष्टमेश, धनस्थान, सप्तमस्थान, अष्टमस्थानाचे भावेश हे मारकेश आहेत.
द्वितीय स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थानात येणारे ग्रह मारक ग्रह होतात. जे नैसर्गिक पापग्रह आणि व्ययेश असतात ते मारकेश आणि पापग्रह अशी युती जर सप्तमामध्ये आले तर ते जास्त मारकाचं काम करतात. कारण सप्तम स्थान हे मुळात मारक स्थान आहे आणि तिथे आलेला पापग्रह हा प्रबळपणे मारकाचं काम करतो. कारण पापग्रह हा तमोगुणी आहे. तमोगुणी असणारे ग्रह हे स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. तमोगुणी कोण आहेत? पशुपक्षी, जे स्वतःचं रोजचं अन्न गोळा करणं एवढीच गोष्ट त्यांना माहीत आहे आणि वीण म्हणजे पुनरुत्पादन, या पलीकडं त्यांना कळत नाही. हे तमोगुणी आहेत. तसे हे ग्रह तमोगुणी ग्रह मारकाचं काम करतात. अष्टमामधले राहू केतू हे पण मारक होतात. पण रवी आणि चंद्राला मारकेशाचा दोष नाही. कारण असं आहे, समजा एखाद्या कुंडलीमध्ये सप्तमामध्ये 5 आकडा आला तर रवी सप्तमेश झाला. हे कुठलं लग्न? कुंभ लग्न. कुंभ लग्न आणि मकर लग्न ही दोन्ही शनीची लग्न आहेत आणि या दोन्हीही शनीच्या लग्न कुंडलींमध्ये सप्तमेश हा रवी आणि चंद्र होतो. त्याला मारकेशाचा दोष नाही. कारण रवी म्हणजे तुमचा आत्मा, नैसर्गिक आत्माकारक. तो मारक कसा होईल? मारकेशाचं कामच आहे आत्म्याकडे जाणं. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. मन वाईट नसतं. त्यामुळे चंद्र आणि रवी यांना मारकेशाचा दोष लागत नाही. अनुक्रमे मकर आणि कुंभ लग्नाला सप्तमेश होतात तरीसुद्धा. जेव्हा ते अष्टमेश होतात तेव्हाही त्यांना मारकेशाचा दोष लागत नाही. जेव्हा ते धनेश होतात तेव्हाही त्यांना मारकेशाचा दोष लागत नाही. मारकेश काय करतो तर तो मरणप्राय यातना देतो माणसाला. तो अष्टमेश असेल तर तो क्रॉनिक डिसीजचा कारक आहे. डिसीजमध्ये तो माणसाला मारकेश म्हणून मरणप्राय यातना देतो. आपण ह्यानंतर बघूया प्रत्येक लग्नकुंडलीला कोण मारकेश होतो. आपण बघितला धनेश आणि सप्तमेश. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, एक अजून वाक्य मला सांगायचं आहे. ते असं की प्रत्येक कुंडलीचे आपण जेव्हा भावेश बघतो तेव्हा आपण भाग्येश बघतो. तर जो धनेश, सप्तमेश किंवा अष्टमेश असलेला मारकेश आहे हा ग्रह 2 राशींचा स्वामी असणार ना. कारण फक्त रवी आणि चंद्र हे एका राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे मारकेश असलेला ग्रह हा जर भाग्येशही असेल, मारकेश असलेला ग्रह हा जर भाग्येश असेल किंवा कुंडलीचा भाग्येश हा 2, 7, 8 पैकी मारक स्थानामध्ये गेला तर त्याला मारकेश म्हणत नाहीत. तो मारकेशाचा दोष त्याला लागत नाही. परत एकदा सांगते, जर कुंडलीमधला भाग्येश हा मारक स्थानामध्ये गेला म्हणजे भाग्येश धनस्थानात, सप्तमात, अष्टमात गेला तर त्याला मारकेशाचा दोष लागत नाही. उलट तो कसा होतो शुभ अजून तर धनेश आणि भाग्येश हे दोन्ही धनयोगाचे स्वामी आहेत. भाग्येश सप्तमामध्ये गेला तर हा केंद्र त्रिकोण राजयोग होतो जो आयुष्यभर चांगलं फळ देतो. भाग्येश धनस्थानात गेला तर हा उत्तम धनयोग होतो. भाग्येश अष्टमामध्ये गेला तर स्वतःला जरी 12वा गेलेला असला तरी तो मारकेश न होता तो विंडफॉल गेन देणारा होतो. कारण अष्टमस्थान हे अचानक मिळणाऱ्या निषिद्ध धनाचं आहे. एकूण काय, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक ग्रहाला 2-2 बाजूचे परिणाम असतात हे नक्की. संपूर्णपणे उत्तम उत्तम फक्त उत्तमच आहे असं होत नाही किंवा संपूर्ण फक्त वाईट आणि वाईटच आहे असं होत नाही. कारण कुंडली हा बॅलन्सिंगचा विषय आहे. अर्धी कुंडली हा प्रपंच आहे, पुढची अर्धी कुंडली हा परमार्थ आहे. हे असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आपण आता प्रत्येक लग्न कुंडलीच्या प्रत्येक लग्नाला मारक ग्रह कोण होतात हे पाहूया. मेष लग्नाची कुंडली घेऊया. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये 7 आकडा येतो आणि द्वितीय स्थानामध्ये 2 आकडा येतो. 2 आणि 7 ह्या दोन्हीही राशींचा स्वामी शुक्र आहे.
त्यामुळे मेष लग्नाला शुक्र हा मारकेश आहे. पण शुक्र हा जर शनीच्या युतीत आला, मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये शुक्र जर शनीच्या युतीत आला तर शुक्र आणि शनी हे मित्र आहेत. त्यामुळे हा जास्त मारक परिणाम शनीच्या युतीत आल्यावर जास्त देतो, जास्त मारक परिणाम देतो. याचं कारण असं आहे की शनी हा ऐहिक सुखाचा ग्रहच नाही आहे, हा विरागी ग्रह आहे. त्यामुळे आधीच शुक्र मारकेश आहे, त्यात शनीसारख्या विरागी ग्रहाच्या युतीत आला की तो जास्त मारक परिणाम देतो. शनी जर कुंडलीमध्ये मारक स्थानामध्ये असेल तर बाकी सर्व ग्रहांना मागं सारून तो प्रबळ मारकेश होतो. म्हणजे मारकेश होतो याचा अर्थ माणूस नक्कीच स्वतःच्या आनंदाच्या शोधाकडे जातो. दोन्ही परिणाम झाले की नाही. मारकेश होतो म्हणजे ऐहिक सुखाला तो फार महत्त्व देत नाही, हे फारसं चांगलं नाही असं वाटतं, तोवरच हा दुसरा परिणाम काय तर तो स्वतःच्या आनंदाकडे जातो, म्हणजे त्याच्या आयुष्याचा शोध पूर्ण होतो. ही चांगली गोष्ट होते. ॲस्ट्रॉलॉजी इज अ बॅलन्सिंग फॅक्टर. वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तमामध्ये येते मंगळाची रास आणि अष्टमामध्ये येते गुरुची रास. त्याच्यामुळे मंगळ आणि गुरु हे मारकेश होतात. इथे तृतीय स्थान जे द्वितीय स्थान तिसराच म्हणजे तिसरी रास जी द्वितीय स्थानात येते मिथुन रास, या मिथुन राशीचा स्वामी बुध हा लग्नेश शुक्राचा मित्र आहे. अशा वेळेला धनेश हा मारकेश होत नाही. पुढे सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी सप्तमेश होतो आणि धनेश होतो बुध, तर हा सिंह लग्नाला मारकेश होतो. शनी सप्तमेश आणि धनेश बुध, पण गुरु मारकेश होत नाही. याच्यासाठी एक आपण बघितलेले नियम आहेत, तिथे जाऊया. सिंह लग्नाच्या कुंडलीला पंचमेश आणि अष्टमेश गुरु हा राजयोगकारक ग्रह आहे, तो लग्नेशाचा मित्र आहे. त्यामुळे सिंह लग्नाला धनेश बुध आणि सप्तमेश शनी हे मारकेश होतात. कन्या लग्नाला अष्टमेश मंगळ हा मारकेश आहे. अष्टमेश मंगळ हा मारकेश होतो, धनेश शुक्र हा मारकेश होत नाही. आणि सप्तमात जो गुरु येतो हा केंद्राधिपती दोषात जाऊ शकतो, तो मारकाचं काम करत नाही. त्याच्या पुढचं आपण तूळ लग्नाला बघितलं तर तूळ लग्नाला सप्तमामध्ये मेष रास येते, हा मंगळ मारकेश होतो कारण तो लग्नेशाचा शत्रू आहे. आणि गुरु जो आहे या कुंडलीमध्ये हा तृतीयेश आणि षष्ठेश आहे. तूळ लग्नाचा गुरु हा तृतीयेश आणि षष्ठेश आहे. तृतीय स्थान हे अष्टम स्थानाचं अष्टम स्थान आहे. त्यामुळे मारक स्थानाचा परिणाम तिथून सुरू होतो, म्हणून तृतीय स्थान पण कधीकधी मारकासारखं काम करतं. वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये शुक्र येतो, तो मारकेश होतो. धनस्थानामध्ये 9 आकडा येतो, हा गुरुचा आहे, तो लग्नेशाचा मित्र आहे, त्यामुळे तो मारकेश होत नाही. अष्टमामधला बुध हा मारकेश होतो. धनु लग्नाला शुक्र आणि शनी हे दोघंही मारकेश होतात. शनी हा धनेश आहे, त्याच्याबरोबर तो तृतीयेश आहे. गुरु आणि शनी हे मित्रही नाहीत, शत्रूही नाहीत, पण धनु लग्नाला तृतीयेश हा अष्टमाचं अष्टम होतो. अष्टम स्थानामध्ये चंद्राची रास 4 आकडा येतो, त्यामुळे चंद्राला मारकेशाचा दोष नाही. पण अष्टमाचं अष्टम जे तृतीय स्थान आहे तिथे कुंभरास येते, म्हणून शनी मारकेश होतो. आणि त्याच्याशिवाय षष्ठेश असलेला शुक्र हा फारसे चांगले परिणाम देत नाही. धनेश शनी हा तृतीयेश झाला म्हणून मारकेश होतो. जसं तृतीयेश मारकाचं काम करतो तसं कधी कधी एकादशेश सुद्धा सदा सर्वदा चांगला नाही. आपण जेव्हा राजयोग बघतो कुंडल्यांचे तेव्हा लाभस्थान म्हणजे एकादश स्थान हे एकमेव स्थान असं आहे जे कधीही कुठलेही राजयोग करत नाही. हे लाभाचं स्थान आहे.
हे उदित गोलार्धातलं स्थान आहे. हे स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी लाभ मिळवणारं स्थान आहे दशमातून, निष्काम कर्मातून. पण हे कुठलेही राजयोग करत नाही. मकर लग्नाला मंगळ हा मारकेश होतो, कारण तो लाभेश झालेला आहे आणि तो मकर लग्नाचा शत्रूच आहे. त्यामुळे सप्तमेश, अष्टमेश, धनेश हे शुभ परिणाम देत नाहीत, हे मारकाचं काम करतात. म्हणजे आपण आता थोडक्यामध्ये नटशेलमध्ये आपण जर नियम मंडले घालायचे तर 2 आणि 7 ही मारक स्थानं, त्यांचे अधिपती मारक ग्रह, त्या स्थानात आलेले ग्रह पण मारकाचं काम करतात. धनेश आणि सप्तमेशाबरोबर आलेले ग्रह पण मारकाचं काम करतात. धन आणि सप्तमातले ग्रह मारकाचं काम करतात. धनेश सप्तमेशाबरोबर आलेले ग्रह मारकाचं काम करतात, कारण धन आणि सप्तम ही मारक स्थानं आहेत. धनस्थान हे प्रबळ मारक स्थान आहे. मारक ग्रहाबरोबर पापग्रहाची युती झाली आणि हा पापग्रह आणि मारक ग्रह हे जर पापग्रहाकडे बघत असतील तर तो पापग्रह पण मारक परिणाम देतो. कारण मारक ग्रह पापग्रह युतीमध्ये एकत्रितपणे मुळात चांगले परिणाम देत नाही आहेत आणि हे चांगले परिणाम घेऊन ते त्या पापग्रहाकडे बघतायत. तो मुळात पापग्रह आहे, त्यामुळे तो अजून पापग्रहाचं काम करतो. प्रत्येक कुंडलीमध्ये 1, 3 आणि 8 ही स्थानं आयुष्याची दर्शक आहेत. कारण काय, प्रथम स्थान हे जन्माचं स्थान आहे, अष्टम स्थान हे मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे आणि आपल्या आयुष्याची रेषा आखताना अष्टमाचं अष्टम म्हणजे तृतीय पण तेवढंच महत्त्वाचं काम करतं. मंगळ आणि शुक्र हे अष्टमेश झाले तर फारसं अशुभ फळ देत नाहीत. याचं कारण असं आहे की मंगळ आणि शुक्र हे अष्टमेश होताना हे लग्नेश पण असतात. जेव्हा मंगळ अष्टमेश होतो तेव्हा लग्न मेष असतं. शुक्र अष्टमेश होतो जेव्हा अष्टमामध्ये 2 आकडा येतो, धूळ लग्न असतं, तेव्हा शुक्र अष्टमेश होतो. म्हणून तो लग्नेशाचं काम करतो, म्हणून तो मारकाचं काम करत नाही. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या, लक्षात ठेवा.